ओके मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रमोशन होतं ते कशा पद्धतीने करायचं, 2023-24 मधले विद्यार्थी आता 24-25मध्ये पुढच्या वर्गामध्ये कशा पद्धतीने प्रमोट करायचे आणि प्रमोट करताना जे अडचणी येणार त्यावरील सोल्युशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी ब्राउझरच्या सर्चमध्ये आपण HDMS UDAS प्लस टाईप करून सर्च केले की आपण या पेजवर येणार आहोत. तिथं आपण पेज स्क्रोल डाऊन केले की आपल्याला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लॉगिंग पेज येणार आहे. लॉगिंग झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ॲकॅडमिक इयर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे 2024-25. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला स्कूल डॅशबोर्ड दिसणार आहे. यात आपल्याला टोटल स्टुडंट आपल्याला 0 सर्व माहिती येणार आहे. बघा इथं कंप्लीट स्टुडंट 0, टोटल स्टुडंट 0, म्हणजे इथं अजून आपण एकही विद्यार्थी प्रमोट केलेला नाही. ओके, त्यासाठी वरच्या बाजूला लेफ्ट साईडला आपल्याला एक एरो दिसणार आहे. या ठिकाणी क्लिक केले की आपल्याला भरपूर ऑप्शन्स इथं दिसणार आहेत. त्यापैकी आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी गो या टॅबवर काम करायचं म्हणून इथं क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला या पेजवर क्लास सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर सेक्शन सिलेक्ट करायचे. मग मी इथं सर्वात अगोदर फर्स्ट क्लास सिलेक्ट करतो, त्यानंतर सेक्शन्स ए सिलेक्ट केलं आणि गो या बटनावर क्लिक करतो आहे. त्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टँडर्डमधील ए डिव्हिजनमधले जेवढे विद्यार्थी असतील, जेवढे स्टुडंट असतील तेवढे सर्व स्टुडंट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. यापैकी एक पहिला विद्यार्थी घेऊया. या पहिल्या विद्यार्थ्याचे आपल्याला इथं प्रोग्रेशन स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. तिथं क्लिक केले की आपल्याला 5 ऑप्शन्स येतील. त्यापैकी प्रमोट हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता एक विद्यार्थी पास झाल्यानंतर पुढच्या वर्गात गेला तर इथं प्रमोट सिलेक्ट करायचं आहे. नोट पास म्हणजे इयत्ता 5वी किंवा इतर नापास करण्याचा अधिकार असलेला जो वर्ग असेल त्या ठिकाणी विद्यार्थी नापास केला असेल तर नोट पास हे सिलेक्ट करायचे. याच पद्धतीने प्रमोट विदाउट एक्झामिनेशन, एखादा विद्यार्थी त्याने एक्झाम दिली नसेल पण RTI नुसार त्याला पासच करावं लागतं, तर अशा परिस्थितीमध्ये हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि इतर हे 2 ऑप्शनसुद्धा याच पद्धतीने आपल्याला संबंधित कारण असेल तर सिलेक्ट करायचे. बाकी सर्वात जास्त आपल्याला प्रमोट हेच ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर पुढच्या रकान्यात आपल्याला त्याचे हजर दिवस म्हणजे ॲन्युअल अटेंडन्स आपली त्याची लिहायची आहे. आता इथं स्कूलिंग स्टेटस आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यात आपल्याला स्टडी इन सेम स्कूल, विद्यार्थी पास झाल्यानंतर पुढच्या वर्गामध्येही तो त्याच शाळेत आहे तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. आणि सदर विद्यार्थी हा एक वर्ग पास झाल्यानंतर पुढच्या वर्गात जाताना तो दुसऱ्या शाळेत गेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ TC हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. थोडक्यात म्हणजे 1 ते 5वीची शाळा असेल, आता आमच्या इथं 5वीचा शेवटचा वर्ग आहे, 6वीचा वर्ग नाही, तर 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण लेफ्ट स्कूल विथ TC हे ऑप्शन सिलेक्ट करूया. ओके, त्यानंतर अपडेट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं बघा स्टुडंट डिटेल अपडेट सक्सेसफुली हे नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे. आपण ओके करूया. आता बघा स्टेटसच्या ठिकाणी अगोदर पेंडिंग होतं तर इथं आता डन आलेलं आहे, म्हणजे आपलं हा विद्यार्थ्याचं प्रमोट करायचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक क्लासमधले सर्व विद्यार्थी प्रमोट करायचे. ओके, प्रोसिजर सेम असणार आहे. आणि त्यानंतर सर्वात खाली इथं फायनलाइज जे ऑप्शन दिसते आपल्याला दिसतं, हे सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्व डिटेल इन्फॉर्मेशन येईल त्या तुकडीची किंवा त्या क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांची. ते ओके केल्यानंतर या ठिकाणी परत सक्सेसफुल झालेलं आहे आपलं काम, असा एक आपल्याला पॉपअप विंडो ओपन होईल. ओके, त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला इथं बॅक हे ऑप्शन दिसत आहेत. या ठिकाणी क्लिक करा आणि सर्वात शेवटचे जे ऑप्शन आहे ते फायनल प्रोग्रेशन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना आपल्याला येतील आणि त्याखाली आपल्याला इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा इथं रजिस्टर स्टुडंट प्रोग्रेशन नॉट कम्प्लिटेड एट, म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. तर या ठिकाणी भरपूर शिक्षकांचे मेसेज आले होते. काहींचे वर्गामध्ये 0 विद्यार्थी असल्यानंतर काय करावं तेव्हासुद्धा कंप्लीट झाले नाही असा मेसेज येतो आहे, किंवा मग सर्व विद्यार्थी अपडेट केले तरीसुद्धा असा मेसेज येतो आहे. तर त्यासाठी काय करावं, आपण परत बॅक या बटनावर क्लिक करून आपल्याला प्रमोशन समरी सेक्शन वाईज या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला दिसणार आहे. तर या ठिकाणी आपण सर्च केलं की आपल्याला या पद्धतीने बघा वेगळ्या रंगामध्ये इथं बघा आपल्याला हायलाईट होणार आहे. इथं पेंडिंग दिलेलं आहे, म्हणजे यांनी लक्षात घ्यायचं की सदर विद्यार्थी आपल्याकडून चुकून प्रमोट करायचा राहिला असेल. एकही विद्यार्थी प्रमोट करायचा राहिला असेल तर ते त्या वर्गाचं प्रमोशन फायनलाइज होणार नाही. त्या वर्गाचं फायनलाइज न झाल्यामुळे पूर्ण शाळेचं फायनलाइज होणार नाही. ओके, परत आपण वरच्या बाजूला बॅक या बटनावर क्लिक करू आणि
गो या ठिकाणी जाणार आहोत. आपण आधीसारखी प्रोसिजर करणार आहोत. आपल्याला वर्ग सिलेक्ट करायचा आहे, सेक्शन सिलेक्ट करायची आहे आणि तो जो विद्यार्थी आपला पेंडिंग आहे तो आपल्याला सर्च करून परत त्याचे प्रमोशन सेम प्रोसिजरने आपल्याला पूर्ण करायचं आहे. ओके. त्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला होता की एखाद्या क्लासमध्ये एकही विद्यार्थी नसेल किंवा एखाद्या डिव्हिजनमध्ये 0 विद्यार्थी असेल तर त्या वर्गाला फायनलाइज करायचे किंवा नाही करायचे. तर मित्रांनो, आमच्या एका वर्गामध्ये एकही विद्यार्थी नाही. ओके. तर मी तो वर्ग आता ओपन करतो. या ठिकाणी बघा नो रेकॉर्ड फाउंड, म्हणजे इथे एकही विद्यार्थी आलेला नाही आहे. तो 5वीतला वर्ग आहे. तरीसुद्धा सदर जो वर्ग असेल तो आपल्याला फायनलाइज करायचा आहे. म्हणून तो फायनलाइज या टॅबवर क्लिक करायचं आणि इथं बघा सर्व माहिती 0 आलेली. ही 0 असलेली माहिती आपल्याला कन्फर्म करायची की सदर वर्गामध्ये 0 विद्यार्थी आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला क्लास 1 पासून 5th पर्यंत आपल्या इथं 8th स्टँडर्ड असेल तर जेवढे वर्ग असतील, जेवढे क्लास असेल तेवढे प्रत्येक क्लासचे विद्यार्थी आपल्याला प्रमोट करायचे आहेत, अपडेट करायचे आहेत. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा जो पर्याय आहे तो आपल्याला फायनल प्रोग्रेशन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. म्हणून इथं क्लिक करूया. त्यानंतर सर्वात खालच्या बाजूला जो चेकबॉक्स आहे त्या ठिकाणी क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं. आता बघा इथं स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज, थोडक्यात म्हणजे इथं आपलं काम 100% पूर्ण झालेलं आहे. ओके. अशाच पद्धतीने हे काम करण्यासाठी आणखी काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचे सर्व सोल्युशन आपल्या चॅनलवर मिळेल. नवीन माहिती, अपडेट माहिती आपल्याला चॅनलवर मिळेल. कृपया करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पुढच्या मुळे तर तुम्हाला टेक केअर, गुड बाय.